उन्हाळ्याच्या गरमीमध्ये आईस्क्रीम खायला तर सर्वांना आवडते, पण मार्केटमध्ये मिळणारा आईस्क्रीम जर आपण घरीच बनवलो तर किती छान, तो खायलाही छान लागतो आणि केल्याचा आनंद तर मिळतोच मिळतो। चला तर मग मी इथे तुम्हाला मँगो आईस्क्रीमची रेसिपी दाखवते। इथे मी कुठलाही कॉर्नफ्लॉवर किंवा शुगर वापरलेलं नाहीये। सर्वात आधी मी एका बाउलमध्ये व्हिपिंग क्रीम घेतलेला आहे। हा व्हिपिंग क्रीम मी जो आपण केकसाठी वापरतो तोच आहे। इथे मी 2 बाउल घेतलेला आहे। आता हा आपण फेटून घेऊयात। असं विस्करने तुमच्याकडे जर हँड ब्लेंडर असेल तर त्याने देखील तुम्ही करू शकता। याला आपल्याला डबल होईपर्यंत असं घुसळून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तर असं रवीने तुम्ही 10 ते 15 मिनिट केल्यानंतर तो फुगतो। म्हणजे आपण 2 वाटीचं घेतलं होतं ना, ते इथे 4 वाटी होते। इथे तुम्हाला समजेल की तो डबल झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये कंडेन्स मिल्क घालूया। तुम्ही मार्केटमधील विकत कंडेन्स मिल्क देखील घेऊ शकता। मी इथे घरी बनवलेला होता, त्याची रेसिपी देखील खाली आहे। इथे मी 2 मँगोचे पल्प घेतलेले आहे। फक्त साल आणि कोय काढून मिक्सरला फिरवलं आहे। कुठलाही पाणी किंवा काही मी त्याच्यामध्ये घातले नाही। हे सर्व आपण हलवून घेऊयात। सुरुवातीला मी एकच आंबा घेतला होता, तर मला वाटला की थोडासा कमी वाटेल, त्यामुळे मी अजून एक आंबा मिक्सरला फिरवून त्याचा पल्प इथे घेतलेला आहे। इथे बघा, म्हणजे 2 वाटी साधारण व्हिपिंग क्रीम असेल, 1 वाटी किंवा अर्ध वाटी कंडेन्स मिल्क घेऊयात। जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क देखील अवेलेबल नसेल तर तुम्ही साधा पिठी साखर घेतला तरी चालेल, त्याच्याने देखील चव सेम छानच येते, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही। आता हे थोडासा टेस्ट वाढवण्यासाठी इथे मी मँगो इसेन्स घालणार आहे आणि फक्त कलरसाठी मँगो इमल्शन घालणार आहे। हा टोटली ऑप्शनल आहे। तुम्हाला जर कलर घालायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण मी इथे तुम्हाला मार्केट स्टाईल दाखवत होते, त्यामुळे मी थोडासा कलर वापरलेला आहे। आणि तो जो इमल्सन आहे तो 3 ते 4 थेंबच घाला। जास्त जर तुम्ही घातला तर आईस्क्रीम कडू होण्याची शक्यता असते, म्हणजे तो फ्लेवर खूप येतो, त्यामुळे आईस्क्रीम छान नाही लागत। इथे परफेक्ट आपलं मिक्सचर असं तयार झालेलं आहे। आता हे आपण एका कंटेनरमध्ये घालून घेऊयात। एका प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये किंवा तुमच्याकडे जर जुना आईस्क्रीमचा बॉक्स असेल तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही घालून घेऊ शकता। इथे सगळं मी ओतून त्याला थोडंसं सेट होऊ देणार आहे। बघा, असं सगळीकडे समान असं गेले का ते बघायचं आहे। थोडंसं हलवून समान घालून झाकण लावून आता मी हे साधारण 6 ते 7 तास मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून काय होईल की आपलं आईस्क्रीम छान असा घट्ट होईल। साधारण 6 तासानंतर मी ते काढल्यानंतर हे बघा, माझा आईस्क्रीम इथे घट्ट झालेला आहे। जर तुम्हाला याच्याहून स्मूथ जर टेक्स्चर हवा असेल तर तुम्ही 2 ते 3 वेळाला हँड ब्लेंडरनी किंवा मिक्सरच्या जारमध्ये मिक्सीला लावून परत 8 तासासाठी तुम्ही ठेवू शकता। आता इथे माझं आईस्क्रीम तयार झालेलं आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा, शेअर करा आणि लाईक तर कराच, आणि कमेंट करून सांगा की अजून कोणकोणत्या आईस्क्रीम तुम्हाला बघायला आवडेल। तोपर्यंत बाय।